हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर पुन्हा एकदा युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा असं स्वागत आहे। तर आता आपण सगळ्या भाज्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। जे काय भाज्याला रीती वगैरे लागलेली असते ना, खाली माती आणि काय घाण हात वगैरे असतात। आता बाजारामध्ये पावसाळा आहे किंवा पावसाळा असो किंवा नसो, पण एकामेकाच्या हाताने भाज्या दिल्या जातात आणि त्याच्यानंतर म्हणजे चिखल हे सगळं भाज्यामध्ये असते। तर आपण काय करतो, कोथिंबीर खराब होती म्हणून कोथिंबीर धुत नाही, पण कोथिंबीर अशा प्रकारे धुवून ठेवायची। सगळ्या भाज्या पिशवीतून काढून अशा धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ, तुम्ही बघू शकता एकदम टोटल। आणि आता त्याच्यातलं पाणी पूर्ण असं सुकलेलं आहे। आता हे जे पाणी सुकलं ना, तर काय करायचं, मस्त असं फ्रीज पूर्ण कोरडं करून घ्यायचं। हे फ्रीज पहिलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे जर तुमच्याकडे जाड कागद असेल तर ठेवायचा, नसेल तर कॅलेंडर असतं ना आपलं, कॅलेंडरची पानं टाकायची खाली ड्रॉवरमध्ये। आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे जे तुमच्याकडे छोटे छोटे डबे असतील ना, तर अशा डब्यामध्ये ना असं ठेवून द्यायचं। आणि काय होतंय, हे डबे ना, भेंडी ना ही माझी तुम्हाला खरं सांगते, जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत अशी ताजी एकदम असते, एकदम ताजी ती ताजी दिसते भेंडी। अजिबात भेंडी कसली ती खराब होत नाही आणि कोणताही पदार्थ खराब होत नाही। तुम्हाला खरं बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये, मी अक्षरशः मिरच्या वगैरे सगळं धुवून ठेवलेलं आहे। कारण कसं आहे, तुम्हाला जर तुमचं महिनाभर फ्रीज आहे असं राहायचं असेल ना, तर तुम्ही आठवड्यातनं एक अर्धा तास काढून हे सगळं केलं पाहिजे। अर्धा तास फक्त भाज्या धुवून स्वच्छ करून त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायला लागते। पण फ्रीज हा महिन्यातनं एकदा स्वच्छ करायचा आणि अशा प्रकारे भाज्या ठेवल्या की महिनाभर आपल्याला काहीच टेन्शन नाही। तुम्ही एकदा फ्रीज असं महिनाभर स्वच्छ राहण्याची ट्रिक आहे ना, वापरून बघा। काय होतंय माहितीये का, एकच अर्धा तास आहे का आपला, तो आपल्याला महिनाभर टेन्शन फ्री ठेवते। तर असो, तर आता इथं माझं बनवायचं चाललेलं आहे बघा, शिमला मिरची आहे ना, तर शिमला मिरचीची वेगळ्याच पद्धतीची भाजी मी तुम्हाला आज दाखवते। तुम्ही ही म्हणजे कोणत्याच व्हिडिओ म्हणजे कुठंच बघितली नसेल, ही माझी एक मी वेगळी रेसिपी काढलेली आहे। तर काय केलेलं आहे, लांब लांब चिरलेला असा कांदा टाकलेला आहे, हळद मीठ धना पावडर हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि शिमला मिरची लांब अशी चिरलेली आहे। आपण उभा कांदा कसा चिरतो त्या प्रकारे शिमला मिरची चिरलेली आहे। वरून चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मस्त असं तेलात फक्त वाफवून घ्यायचे आहे। त्याच्यानुसार हे डबल मीठ मी काय टाकते, तर हे आहे सेंद्रा मीठ। तर हे आपल्या आरोग्यासाठी ना एकदम छान असते। म्हणजे आरोग्य आपलं कोणताही आपल्याला म्हणजे आजार वगैरे झाला ना, तर थोडीफार आपल्या शरीराला मदत होते। तर चांगलं म्हणजे शरीर राहण्यासाठी त्याच्यासाठी टाकलेलं आहे सेंद्रा मीठ, हे आम्ही कंटिन्यू वापरतो। तर आता ही भाजी आहे ना, थोडंसं मी आता बघितलं पळीने की आता झालेलं आहे का, थोडंसं तळून तर झालेलं आहे। आता हे जे आहे ना बेसन आहे आणि ते बेसन आपण टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये। कधी पूर्ण भाजी आपली तळून झाल्या म्हणजे पूर्ण फ्राईड भाजी म्हणतो ना, फ्राय झाल्यानंतर बेसन टाकायचं आहे। आणि आता बघू शकता तुम्ही, बेसन याच्यामध्ये असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। शिमला मिरची अशी लांब लांब चिरली ना, तर त्याला वाफलाला सुद्धा उशीर लागत नाही आणि असं मस्त असं सगळं वाफ देऊन घ्यायची। बेसन पण चांगलं असं तळून निघतंय त्याच्यामध्ये। आणि ही शिमला मिरचीची भाजी तुम्ही भरलेली शिमला मिरची असते ना त्याच्यापेक्षा छान लागते। तर इकडं आता चाललेला आहे पोरांचा अभ्यास। तर पोरं आता जाणार आहेत शाळेत, तर त्याच्यासाठी त्यांची चाललेली आहे तयारी। तर इथं पूर्वाचा आवराला घेतलेला आहे पूर्वानी। तर टिफिनची सगळी तयारी झालेली आहे, यांचं इथं आवरून झालेलं आहे। आणि माझी सकाळची सगळी साफसफाई, फ्रीज वगैरे सगळं तुम्ही बघितलं आता व्हिडिओमध्ये, साफसफाई सकाळी करून घेतली आहे। कारण अशी कामं ना सकाळ सकाळी आपल्याला जरा फ्रेश वाटते ना, तर करून घेतली पाहिजे। परत आपल्याला दुपारी काय होतं, एकदा जेवण केलं की आपल्याला अशी कामं करू वाटत नाहीत। तर आता इथं टिफिन वगैरे दोघांची भरून घेतलेले आहेत आणि एक दोन म्हणजे थोडीशी भांडी आहेत ती आता धुवून किचन कट्यावर एक कापड मारलं की किचन कट्टा पण क्लीन होऊन जाईल। तर आता पोरांना ना बहुतेक आता 10:30 वाजून गेलेले आहेत, त्यांचा टायमिंग झालाय, त्यामुळे त्यांना थोडंसं म्हणलं मदत करावं। कारण ते रोज डबा भरतात आपला पण कधी कधी मी पण भरते, त्यांना वेळ झाला ना तर भरून घेते। तर आता ही भाजी आहे ना, तुम्ही एकदा अशी करून बघा। काय होते माहिती का, फक्त ह्याच्यात पाणी टाकू नका, पाणी टाकलं ना सगळी टेस्ट निघून जाते। तर आता पोरं वगैरे शाळेत गेलेले आहेत आणि आता मला बनवायचं आहे थोडासा मसाले राईस। कारण पोरं दुपारी परत माघारी येणार आहेत शाळेतून, तर मसाले राईस त्यांच्यासाठी बनवणार आहे मी। तर सकाळी पुरतं तेवढंच भाजी चपाती बनवलेली होती आणि आज एकच भाजी बनवली, कारण दुपारी पोरं हे खाणार आहेत, सांगून गेलते की मसाले राईस कर म्हणून। तर आता इथं मस्त असा मसाला राईस करणार आहे। तर त्याच्यासाठी 3-4 लांब लांब असे कांदे कट करून घेतलेले आहेत, जिरी मोहरी असा मस्त असा तडका देऊन घेतलेला आहे। आणि कांदा ना चांगला लालसर होस्त मस्त असा तळून घ्यायचा। काय होते माहिती का, आपण कोणत्याही पदार्थामध्ये कांदा जेवढा छान असा लालसर सोनेरी कलर असतो तळून घेतला
की मस्त असं म्हणजे ती भाजी असो किंवा राईस असो छान त्याला टेस्ट येते. तर त्याच्यानंतर आता टाकलेली आहे आपण अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. आणि अद्रक लसूणची पेस्ट ना कधीही कांदा तळून घेतला की मग त्याच्यामध्ये टाकून घ्यायची, की मग काय होतंय जास्त करपत नाही आणि त्याचा जो फ्लेवर आहे वास आहे तो छान तसाच राहतोय. त्याच्यानंतर टाकलेला आहे आपण तमालपत्र टाकलेलं आहे, दालचिनी टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. हे ना सुरुवातीला टाकायचं आपण ज्यावेळेस कांदा तळतो ना त्यावेळेस टाकून घ्यायचं. म्हणजे काय होतंय सगळ्या भाज्या ना सगळ्याच्या भाज्यामध्ये त्याचं वास असा ना मिक्स होते. तर आता आपण टाकून घेतलेलं आहे टोमॅटो, 2 टोमॅटो टाकलेले आहेत मी चांगले पिकलेले. आणि त्याच्यानंतर शेंगदाणे टाकलेले आहेत. आमच्यात शेंगदाणे आवडतात म्हणून थोडेसे जास्त शेंगदाणे टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मस्त अशा भाज्या तळून घेतल्या की त्याच्यानंतर ना आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. फक्त तेलामध्ये पहिल्यांदा भाज्या कधीही मसाले राईस बनवताना मिक्स करून घेतल्या ना तर छान अशी टेस्ट येते बघा. म्हणजे जो काय आपण मसाला टाकलेला असतो ना धना पावडर वगैरे तर सगळं त्याच्यामध्ये एकदम असं मस्त असं वास येतोय. तर असं सगळं झालं की 2 मिनिटं ताट ठेवून त्याला आपण साईडला ताट ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर आता मी टाकलेली आहे इथं हळद. तर हळद ना भरपूर टाकायची मसाले राईसला, तर त्याला कलर पण छान येतोय हळदीनं त्याच्यामुळं. आणि जर तुम्हाला काळं तिखट वगैरे वापरायचं असेल ना तर याच्यामध्ये लगेच टाकायचं नाही, कारण हा जो पिवळा कलर आहे ना तो तसाच राहण्यासाठी काय करायचं पूर्ण पिवळं झालं की त्याच्यानंतर गरम पाणी ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता हे गरम पाणी ना चांगली उकळी असतो ठेवायचं. त्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची, कारण कोथिंबीरचं ना चांगलं तसंच टेस्ट राहण्यासाठी आपण काय करायचं शेवटी कोथिंबीर टाकायची. आणि मसाले राईस शिजून झाला, शिजण्याच्या आता शिजणार आहे थोडाच राहिला म्हटलं तर काळं तिखट टाकायचं. म्हणजे तुमचा कलर आहे ना राईसचा त्याच्यामध्ये समजणार नाही की राईसमध्ये काळं तिखट घातले बाबा असं समजणार नाही आणि काळं तिखट दिसणार नाही पण टेस्ट लागणार काळा तिखटाची. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही मस्त असा मसाले राईस तयार झालेला आहे. तर आता हा मसाले राईस फक्त 3 ते 4 मिनिटं शिजवायचा आहे आणि अशा प्रकारे मस्त असं झाकून ठेवायचं आहे त्याच्यावर. आणि फ्रीजमध्ये जे काही कोबी वगैरे राहिला होता दोडका वगैरे ते पण मी आता भरून घेतलेलं आहे, कारण हे सुकलं नव्हतं ना मग असे मरून भरून ठेवलं नव्हतं. तर तुम्ही अशा प्रकारे जर फ्रीज मी सांगितल्यासारखं जर तुम्ही आठवड्यातनं अर्धा तास काढून जर ठेवलं तर मस्त राहील. तर इथंच व्हिडिओचा एंड करते.